हे बघा गाईस, औषध काढून घेतलंय. किती काळ कुठं आहे ती मम्मी रागवली, बाबा काढून ठेव, टॉवेल घे म्हणून. मग टॉवेल घेतलं. आता अजून एकदम फिरवून मग नंतर पंपात भरूया. पुढचं नोझल काढायचं मित्रांनो. मग त्याला काय वेगळं नोझल लागत नाही, काय नाही. कसं मित्रांनो, ड्रिचिंगला सो यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या ब्लॉग थोडं लेट चालू केलं मित्रांनो, कारण मस्त सकाळपर्यंत झोपत केलतो आणि रात्री 2 वाजेपर्यंत पाणी आपल्या उसाला पाणी लावत होतो मी. मग तुम्हाला दाखवतो, थांबा. मग सकाळी 8 वाजता उठलो, देवीला दूध घालून आलो. मग त्यानंतर त्या शेतात गेलो मोटर बंद करायला. मग घरी आलो, जेवण केलो, गुरांना पाणी पाजवलो, त्यांना थोडं चारा मारलो आणि सावलीत बांधून परत आत्ता ब्लॉग चालू केला आहे. मग बघ इतकं फुल्लं झालं की नाही. रात्री 4 तास पाणी म्हणजे चालू केलो आणि पाक त्या आपल्या गाजवतो आपण, ते सगळं रान मोकळं झालं मित्रांनो. आणि आज रात्री आपल्याला इकडं लावायचं आहे. बघा इकडं पण सगळं जमीन वाळलं आहे बघा. आज रात्री इकडं, मग उद्या आपल्याला परत त्या कोपऱ्यात आणि लास्टला ह्या कोपऱ्यात. अजून 3 दिवस जागरण आहे मित्रांनो. काय रात्रपाळी 3 आठवडे म्हणजे दिवस पाळी देत होते ट्रिपल लाईट. परत आता 8 दिवस तसं 8 दिवस असं द्यायला लागले. ती काय झालं मला पण माहीत नाही. आधी 3 का 4 आठवडे मित्रांनो फक्त थ्री दिवसा देत होते. आता परत चेंज केले. ते 8 दिवस म्हणजे 8 दिवस पाळी आणि 8 दिवस रात्रपाळी असं द्यायला लागले. ती असं द्या कसं तरी दररोज 4-4 तास आपलं आपण मोटर चालू केलं तर आपलं सगळं रान भिजवणं होतं आहे. मग सध्या जेवण वगैरे केलो आहे, आता ड्रिचिंग करायचं आहे. मग चला आधी टी शर्ट बदलतो. व पांढरा आहे, ड्रिचिंग सगळं काळा कुठं आहे ते ह्युमिक ॲसिड वगैरे घातलं आहे त्यामध्ये. मग आधी शर्ट बदलतो आणि मग तुम्हाला भेटतो. हे बघा गाईस, औषध काढून घेतलं आहे. किती काळ कुठं आहे आणि टी शर्ट घेऊन हा शर्ट घातलो आहे. व डोक्यात टोपी, कारण ऊन आहे म्हणून. मग आता चालू करण्याआधी एक तांबं पाणी पिऊया आणि एकदम चालू केलं की नॉनस्टॉप बॅरल माणूस एकदम ती मम्मी रागवली, बाबा काढून ठेव, टॉवेल घे म्हणून. मग टॉवेल घेतलं. आता अजून एकदम फिरवून मग नंतर पंपात भरूया. पहिली डबी भरून घेतलं मित्रांनो आणि इथं पुढचं नॉझल जे असतं पंपाचं ते काढलो आहे. कारण असं मध्ये बोधामध्ये सोडायचं असतं ना. मग थांबा तुम्हाला डेमो दाखवतो. थांबा बटन चालू करतो आधी. बघा सिंपल असं मध्ये उसाच्या बुडाला टाकत जायचं. सिंपल फक्त पुढचं नोझल काढायचं मित्रांनो. मग त्याला काय वेगळं नोझल लागत नाही, काय नाही. कसं मित्रांनो, ड्रिचिंगला रान ओढलं लागतं म्हणून रात्री पाणी सगळं रान भिजवून ठेवलो. आणि आत्ता ड्रिचिंग आता 3-4 दिवस आता चालणार आहे.
काय बोल लहान आहेत ना, म्हणून नीट चालता पण येत नाही. गाईज मग 2 डब्यामध्ये बघा, 3 डब्यामध्ये इथंपर्यंत आलं आहे. तिथून मग हा बघा इथं होता, इथं होतं, इथं बघा तो शेंडा होता. सगळं पिकलेत म्हणजे आत भरलेत म्हणून, हरभरा भरले म्हणून वरनं घेतलो आणि आता मस्तपैकी खाऊया. लागलं आहे भाजीचं पण लागलं आहे बघ. थांबा म्हणजे आतमध्ये हरभरा हिरवा पोन पण भरलेला असावा बघा. इथं बघा असं पलटावं लागेल फक्त. बघा ती मध्ये फवारणी केली ना, म्हणून फळधारणा एक चांगली झाली. पण एकच फवारणी घ्यायची मित्रांनो. लई जास्त घेतल्यावर त्याला फळ लागत नाही मित्रांनो. सगळं ते पोषण झाड घेतं, नुसतं झाड वाढतं, फुल लागत नाही, फळ लागत नाही, काय नाही. धू आधी, कारण हे आंबट असतं मित्रांनो. हा माझा 3रा डबा झाला बघा. तर बघा ह्याच्यामध्ये किती आहेत, किती भरले ते 4 मित्रांनो, टोटल 4. मग हे फुगलंय, फुगून बाहेरून कसं झालंय बघा. 4 आत्ता एक मी खाल्लो बघ. एवढी मोठी झाली तर थांबा. मग परत आता भरलो बघा. आता 5 वाजले. ते कसं आहे मित्रांनो, रात्री नीट झोप झाली नव्हती म्हणून दुपारी एक तास झोपा म्हणलं, झोपून 5 वाजता उठलो आहे. 1:30 वाजता झोपलो, 5 वाजता उठलो आहे. म्हणजे जेवण करून झोपलेलो. मग त्यानंतर झोपच लागली खूप. मग उठलो मस्तपैकी चहा पिऊन परत पंप घेऊन आलो आहे. हे अजून एक पंप मारलं की हे सगळं शिवाय थांबतं आहे मित्रांनो. सगळं संपतंय. मग चला चालू करूया. आता गाईज बघा, आत्ता ही सरी मी घेऊन आलो आणि ही लास्ट सरी राहिली आहे मित्रांनो, लास्ट. मग अजून एक असे भरलो तर भरपूर पुरेपूर होत आहे. आम्हाला तुम्हाला दाखवतो. हे बघा पडलं की वर. ही सरी झाली, ही सरी झाली नाही. आणि इथं बघ दिसतं का ते औषध काळ. मग ते एक सरी मारू, अजून जनावरांना थोडं गाजवत मारून ठेवायचं आहे. मग नंतर हातपाय विकून निवांत.
मग अजून थोडं भरून घेऊन येतो मी. सगळ्याकडे ओढलं झाल्यानंतर नो कुणीकडे जावं कुणीकडे जाऊ नये. मग आता मी गाजवतमधून चाललो. तर गाईज फायनली सगळं डिस्टन्स संपलं म्हणजे आपलं आजाबाहेर संपलं. ते हां त्या ते मध्ये पाटा आहे बघा तिथंपर्यंत अर्धा एकरचं प्लॉट होतं. मग ते संपलं आहे. आज रात्री इकडचं भिजवून उद्या सकाळी ते पण आजाबाहेर संपवायचं मित्रांनो. मग असं दररोज अर्धा मारत जायचं आपल्याला पण निवांत. रात्री लाईट असू द्या मित्रांनो जागरण होऊ द्या पण चांगली गोष्ट आहे. कारण आपण जे ऐन उन्हामध्ये उसाला पाणी सोडतो तेव्हा उसाला चटके बसतात मित्रांनो. म्हणून रात्री शक्यतो उन्हाळ्यात शेतकरी रात्री सोडतात. म्हणजे असं सगळ्यांना थोडं सगळ्या सोयींना थोडं लावून सोडतात. पण आपल्याला लावून चालत नाही कारण आपलं हरभऱ्यामध्ये मग घोळ होतं आहे. मग त्यामुळे थोडं राहून भिजवावं लागतं शेत. मग चला पंप चार्जिंगला लावू आणि हातपाय वगैरे धुवून फ्रेश होऊ. सो गाईज मग आत्ता फ्रेश झालो हातपाय वगैरे धुवून आणि जवळपास अंधार पण व्हायला लागत आहे. सगळीकडचं वातावरण बघा सनसेट कोण पण झालं आहे.